इंतजार, लंबा इंतजार, थोड़ा और इंतजार। इंतजार, लंबा इंतजार, थोड़ा और इंतजार। आता जर तुम्ही गणपती बाप्पांचा व्हिडिओ पाहिला फ्रीमध्ये तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती निघून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून ऍड करा. बीटमा व्हिडिओ इथे ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर येतं मग एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन म्हणजे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल ना त्यामध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तेथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची कोडे चेंज होते, इथे आपली बीट चेंज होते. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू स्प्लिट करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे. तर ह्याच आपल्या व्हिडिओवरती क्लिक करू स्प्लिट करूया. त्याच्यानंतर हे वेगळे 4 भाग झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली यामध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली ही जी वेगळी लेअर झाली पहिली त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेस ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं. सिम्पली तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा ठेवायचं. येथे खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे PNG दिल मी ते तुम्हाला इथून ॲड करायची. लेंथ पहिल्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून हेच PNG ॲड केल्यानंतर अशा इथून परफेक्ट बसून जाईल. आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण ज्या 3 PNG दिल्या ते तुम्हाला ॲड करायच्यात. ह्या PNGची लेंथ जेवढं म्हणजे लिरिक्स असेल तेवढेच ठेवायचं आहे. डायलॉग आहेत ते. ठीक आहे, तर इथपर्यंत येते डायलॉग म्हणजे तो डायलॉग इथून येतोय आणि संपतोय. तर ह्याची लेंथ कमी करूया आणि ॲनिमेशनवरती क्लिक करू. इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला इथे फेड इनचा इथून सिलेक्ट करायचा. यामध्ये तुम्हाला बघा कुठे तर मिळून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथून आपण सिलेक्ट करूया. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेंज इथून ॲड करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे ना इमोजीच्या मध्ये बसून जाईल. ठीक आहे, आता हेच पेंज इथून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करायचं आहे. दुसरी बघायचं कुठपर्यंत येते म्हणजे डायलॉग आपला तो इथपर्यंत येतो. तर सिम्पली याची लेंथ थोडी वाढवूया आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेंज इथून ॲड करूया. ठीक आहे, दुसरी. आता इथं तिसरं पण अशा प्रकारे करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे चौथं PNG इथे आपण एकदा फोटो ॲड करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजा सोपं जाईल. ठीक आहे, तिथं पण हा फोटो ॲड करूया. आता सिम्पली आपल्या हे जो दुसरा फोटो आहे ना तिथे इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा आपल्या बाप्पांचा फोटो इथून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. वरती न्यायचं आहे एवढा बास होईल. त्याच्यानंतर थोडं झूम करा अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. तर ती लेंथ शेवटपर्यंत न्यायची, शेवटच्या फोटोपर्यंत. आता तुम्हाला मास्कचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला होरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. ही येलो लाईन खाली आणायची अशा प्रकारे आणि व्हाईट हा जो व्हाईट कलरचा आहे रंग अशा थोडा खाली ओढा. ठीक आहे, बास इतका बाद झाला. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आता सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता आपण तुम्हाला हे PNG दिली इथून ॲड करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, ओके. इथपर्यंत बास आहे. पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेंज इथून ॲड करायचं म्हणजे स्क्रीनवर इथून परफेक्ट बसून गेला अशा. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे. तर आता तुम्हाला हे जे PNG राहिले तिसरं इथून आपण ॲड करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, अशा इथून ॲड करूया तिसरा रिप्लेसवरती क्लिक करून. ओके, तर इथे आपण ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला PNG आणि फोटो इथून ॲड करून घ्यायच्यात. तर मी घेतले तर तुम्ही पण घ्या. इथून तुम्ही PNG आणि फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. पहिल्यांदा ठेवून इथं कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच फोटोच्या शेवटला इथे की या तिथे येऊन अशा की द्यायची. अशा की दिल्यानंतर सिम्पली दुसरी जी की असेल तिथे येऊन फक्त फोटो अशा झूम करायचं. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल करायचं. त्याच्यानंतर हीच प्रोसेस आपल्या सर्व फोटोला करत न्यायची शेवटच्या फोटोपर्यंत. 4 फोटोला ही जी कीच असेल ती देऊन घ्यायची. की दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इन 2चा इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला कोणत्याला इफेक्ट नाही सिलेक्ट करायचा आहे. डायरेक्ट येतं तर मग सिम्पली इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे.
आणि दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला तिथे यायचा असं. ठीक आहे, येत आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रॉस सेकचा, इथून सिलेक्ट करायचं, यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर सिम्पली आपण सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. जी लेंथ असेल थोडी ठेवायची नॉर्मल, जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून सर्व इथून कलर स्पीड इथून सर्व न्यायचं आहे. ग्लो ट्विस्ट सर्व 100 नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ही लेअर आणून दुसऱ्या फोटोच्या आपल्या जिथून म्हणजे त्याच्या पुढचं फोटो चालू होतं तिथं पण आणून ठेवायचं अशा प्रकारे. आणल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये जायचं. यामध्ये तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाईल व्हायब्रेशन फ्लॅशचा, इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ॲडजस्टवरती क्लिक करून ही जे असेल नॉर्मल ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आता हेच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट आहे त्यावरती क्लिक करायचं. ही लेअर आता त्याच्या पुढच्या फोटोच्या स्टार्टिंगला ठेवायची. आता इथे स्टार्टिंगला ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, पुन्हा रिप्लेसवरती इथे क्लिक करायचं. ठीक आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे रिप्लेसचा, त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. येथे मग इफेक्ट मिळून जाईल व्हर्टिकल सेकचा, इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्या न्यूट यायचं आपल्याला. पहिल्या न्यूट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ते ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे आपण 3 लेअर इफेक्ट ॲड केलेला त्यांना सुद्धा आपले ऑब्जेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्याला पण आणि त्याच्या पुढच्याला पण. ठीक आहे, म्हणजे इथून आपल्याला आहे ना सर्व ओव्हरलेमध्ये जे आपण फोटो ॲड केले, PNG ॲड केले त्या सर्वांना पण इथून तो जो फीड असेल इथून ॲड होऊन जाईल. हे सर्व झाल्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन असेल सिम्पली त्यावरती क्लिक करायचा आहे.